हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025 साठी आपण तयारी करत आहोत आणि आजच्या सेशनमध्ये आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड मधला मेथड्स ऑफ टीचिंग इन इन्स्टिट्यूशनल ऑफ हायर लर्निंग, उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकवण्याच्या पद्धती, राईट. आणि त्यासोबतच काही असे एमसीक्यूज आहेत जे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप जास्त महत्त्वाचे आहेत, जे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन बघायचा आहे, कारण तुम्हाला तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप मदत होणार आहे. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्ही जर महाराष्ट्र सेट साठी तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 फुल कोर्स, ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, एमसीक्यूज आणि पीवायक्यूजचे पीडीएफ मिळणार आहे, लाईव्ह सेशन्स यामध्ये असतील, साप्ताहिक चाचणी, 2000 पेक्षा जास्त प्रश्न, या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत पेपर 1 च्या प्रिपरेशनसाठी, जे की एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर वाढवण्यासाठी तुमचं प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. आलं लक्षात? तर याची न्यू बॅच जी आहे ते येत्या 5 एप्रिल पासून सुरू होत आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. पेपर 1 चा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये 70 पेक्षा जास्त मार्क्स पेपर 1 मध्ये मिळणार म्हणजे मिळणारच. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्स जॉईन करायचा आहे, किंवा ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. तर आधी आपण पाहूया मेथड्स ऑफ टीचिंग. ठीक आहे. बघा, टीचिंग मेथडॉलॉजी किंवा अध्यापनाची पद्धती, ठीक आहे, जे विद्यार्थी शिकण्यास सक्षम करण्यासाठी शिक्षकांनी वापरलेली तत्वे, पद्धतीचा, या गोष्टींचा समावेश होतो. बरोबर. या रणनीती अंशतः शिकवल्या जाणाऱ्या विषयावर आणि अंशतः शिकणाऱ्याच्या स्वभावानुसार ठरवल्या जातात. आता मेथड्स ऑफ टीचिंग म्हणजेच अध्यापन करण्याची पद्धत आपण कुठली वापरावी हे कशावर अवलंबून असतं, तर विषयावरती अवलंबून असतं आणि शिकणाऱ्यावरती अवलंबून असतं. म्हणजेच लर्नरचा स्वभाव कसा आहे, त्याचा नेचर कसा आहे, त्याची पातळी काय आहे, है ना, तो स्लो लर्नर आहे की फास्ट लर्नर आहे, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तेव्हाच आपण ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ प्रोफेसर म्हणून आपली शिकवण्याची पद्धत ठरवत असतो. आलं लक्षात? सो मेथड्स ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला आपण जी शिकवत आहोत ते समजणं गरजेचं आहे आणि ते समजण्यासाठी आपण चांगली आणि एक सोपी पद्धत वापरणं, मेथड वापरणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यामध्येच सर्वात मूलभूत म्हणजे एक फंडामेंटल मेथड जी आहे ती म्हणजे स्पष्टीकरण, है ना. स्पष्टीकरण जे आहे त्याच्या कार्याद्वारे एक साधन जे संवादाच्या, वादविवादाच्या आणि चर्चेच्या विषयाला समजून घेण्यासाठी किंवा समज देण्यासाठी स्पीकरद्वारे वापरले जाते. स्पीकर म्हणजे बोलणारा व्यक्ती. इथे स्पीकर म्हणजे वाजणारा स्पीकर नव्हे. ठीक आहे. बोलणारा, अध्यापन करणारा. बरोबर. सो एक साधन आहे काय, स्पष्टीकरण. स्पष्टीकरण करणं म्हणजे एक असं साधन आहे जेणेकरून आपण आपली माहिती, काही गोष्टी है ना समोरच्याला सांगू शकतो, समोरच्याला समज देऊ शकतो, है ना.
संवाद करून, वादविवाद करून, चर्चा करून है ना एखाद्या विषयाला समजून घेण्याची पद्धत म्हणजे स्पष्टीकरण आहे. बरोबर. त्यानंतर बघा, अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सामग्रीमध्ये प्रभुत्व मिळवण्यात मदत करतात आणि विशिष्ट संदर्भामध्ये सामग्री कशी लागू करावीत हे सुद्धा शिकवतात. है ना. मटेरियल्स जे अवेलेबल आहेत, जे काही पुस्तकं आहेत, नोट्स आहेत, ज्या काही गोष्टी आपल्या शिकण्याला चालना देतात, है ना, त्या गोष्टी कशा वापरायच्या हे समज आणण्यासाठी मदत करतं कोण? अध्यापनाची पद्धत. ठीक आहे. सो मेथड्स ऑफ टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, काही पद्धती आहेत जे की शिक्षक केंद्रित पद्धत आहे, है ना. जसे की लेक्चर मेथड आहे, व्याख्यान पद्धत, है ना. यामध्ये बघा, व्याख्यान पद्धत जी आहे ही सर्वात पारंपरिक आहे, तसंच वर्चस्व असलेली शिकवण्याची पद्धत आहे आणि अनेक शिक्षकांनी तिला प्राधान्य दिले आहे, है ना. पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्ष चालत आलेली ही पद्धत आहे, जिथे आपण काय करतो? विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांना काही गोष्टी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असतो, विषयाचं ज्ञान त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो, है ना. या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेण्यास मदत करण्यासाठी तथ्ये, तत्वे आणि संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात, है ना. मग इथे काय करतात शिक्षक, की प्रत्येक गोष्टींचं काय कनेक्शन आहे, है ना, काय रिलेशन आहे हे समजून घेण्याची पातळी वाढवण्याचं काम करतात टीचर लोक, आणि तेही कोणत्या पद्धतीने? लेक्चर मेथडने. आलं लक्षात. सो लेक्चर मेथड ही आपली पारंपरिक पद्धत आहे, जुन्या काळापासून चालत आलेली आहे, है ना. आपल्याला सर्वांना माहिती आहे लेक्चर पद्धत काय असते. क्लासरूम मध्ये टीचर येतात, आपल्याला शिकवतात, समज देतात, है ना, आणि निघून जातात. ही तुमची लेक्चर पद्धत पहिल्यापासून चालत आलेली आहे ना. सो टीचर सेंटर मध्ये ही पहिली पद्धत आहे, व्याख्यान पद्धत. लेक्चर मेथड मध्येच टीचर जो आहे आर अज्युम टू बी ऍक्टिव्ह पार्टिसिपंट, स्टुडंट्स आर अज्युम टू बी पॅसिव्ह लिसनर्स. दिस इज वन वे कम्युनिकेशन. आलं का लक्षात. शिक्षक पद्धतीमध्ये जी लेक्चर मेथड आहे त्यामध्ये शिक्षक जो आहे तो जास्त सक्रिय दिसतो आपल्याला, शिक्षकाचा सहभाग जास्त सक्रिय असतो आणि विद्यार्थ्यांचा निष्क्रिय असतो. कारण ते कसे असतात? ते श्रोते असतात. बरोबर. ते फक्त ऐकून घेण्याचं काम करतात. ठीक आहे. ऐकून ते पाठांतर करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी शिक्षकांचा रोल जो आहे तो जास्त ऍक्टिव्ह आहे. पुढे मेथड बघा, टीम टीचिंग मेथड सुद्धा आहे. आपल्या क्लासरूम मध्ये काही विषयांना शिकवण्यासाठी वेगवेगळे टीचर्स आपल्याला बघायला मिळतात. बरोबर. अगोदर कसं असायचं? एकच टीचर, बालवाडीमध्ये वगैरे पहिली दुसरीच्या क्लासमध्ये एक विषय शिकवायला एकच टीचर असायचा. सॉरी, सगळे विषय शिकवायला एकच टीचर असायचा, है ना. परंतु इथं आता कसं झालेलं आहे? टीम टीचिंग मेथड झालेली आहे. प्रत्येक विषय शिकवायला प्रत्येक वेगवेगळा शिक्षक आहे आता, है ना. त्याला टीम टीचिंग मेथड असं म्हटलं जातं. त्यासोबतच बघा, याचे फायदे काय काय आहेत? शेअरिंग द बेस्ट फॅकल्टी फॉर बाय मोर स्टुडंट्स, है ना. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षकांशी संवाद साधणं, वेगवेगळे बेस्ट फॅकल्टीजचा अनुभव घेणं त्यांना फायदेशीर होऊ शकतं. त्यासोबतच ऑप्टिमम यूज ऑफ मल्टिपल टीचिंग टेक्निक्स अँड डिव्हाइसेस, है ना. वेगवेगळे शिक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणार, वेगवेगळ्या गोष्टी शिकवणार, है ना. नवीन नवीन टेक्निक्स तिथे वापरल्या जातील, काही डिव्हाइसेसचा सुद्धा वापर केला जाईल. तर हे फायदे आहेत. त्यासोबतच इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ टीचिंग, है ना. अध्यापनाचा दर्जा सुद्धा सुधारण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे टीव्ही और रेडिओ प्रेझेंटेशन. ठीक आहे. टेलिव्हिजन और व्हिडिओ प्रेझेंटेशन इज अन इम्प्रूव्ड प्रेझेंटेशन ऑफ रेडिओ और ऑडिओ प्रेझेंटेशन अँड इट कॅन व्हर्च्युअली ब्रिंग द होल वर्ल्ड इनसाइड द क्लासरूम. राईट. जसं की आता आपण करत आहोत. आता जो लेक्चर आपला चालू आहे YouTube वरती, हा कोणालाही बघता येऊ शकतो, है ना. ऑल ओव्हर द वर्ल्ड कोणीही याला पाहू शकतो. बरोबर ना. तर ही एक नवीन पद्धत आलेली आहे, जिथे आपण पूर्ण जगाला आपल्या क्लासरूम मध्ये इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो, है ना, ऑनलाईन पद्धतीने. स्क्रीनिंग ऑफ व्हिडिओ प्रेझेंटेशन इज फॉलोड बाय डिस्कशन और टास्क, है ना. जे आपण आता व्हिडिओद्वारे प्रेझेंटेशन करतो, है ना, त्या माध्यमातून आपण भरपूर विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आणू शकतो. मग तुम्ही भारतात असाल, भारताच्या बाहेर असाल, कुठेही असाल, ते तुम्हाला ऍक्सेसिबल आहे. याचे फायदे आहेत. मेनी इंडिव्हिज्युअल्स अँड एक्सपर्ट्स आर ब्रॉट टू द क्लास थ्रू द व्हिडिओ प्रेझेंटेशन. या पद्धतीमुळे भरपूर लोकांना आपण एकत्रित करू शकतो, भरपूर लोकांना आपण क्लासरूम मध्ये जॉईन करून घेऊ शकतो, है ना. ॲडल्ट लर्नरसाठी हा जास्त युजफुल आहे, खूप युजफुल आहे. बरोबर.
पिक्चर लेक्चर्स अँड डेमॉन्स्ट्रेशन्स कॅन बी सप्लिमेंटेड बाय अदर लर्निंग फॅसिलिटीज. जसे की आत्ता आपण करत आहोत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं आहे ना, ऑनलाईन पद्धतीमध्ये. जसं की आपण डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो, स्लाइड्स वापरू शकतो, जसं की आपण आता PPTच्या द्वारे करत आहोत आहे ना. वेगवेगळ्या स्लाइडमध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, राईट. सो ही एक पद्धत आहे, एक फायदा आहे त्याचा. रिमोट जॉग्राफिकल एज्युकेशन ऑल रेडिली अवेलेबल, बरोबर. म्हणजे तुमच्या जवळपासच्या सुद्धा लोकांना याचा फायदा होऊ शकतो, बरोबर. आणि सुटेबल आहे, तुम्ही घरी बसल्या सुद्धा बघू शकता. कुठे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता, त्यामुळे हे सुटेबल आहे. त्यानंतर लर्नर सेंटर टीचिंग मेथड, ठीक आहे, शिकाऊ केंद्रित शिकवण्याच्या पद्धती. तर लर्नर सेंटर टीचिंग मेथड ट्राय टू अकोमोडेट द डिफरन्सेस डिस्प्लेड बिटवीन द लर्नर्स, ठीक आहे. शिकणाऱ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीतून, शिकणाऱ्यांच्या वेगवेगळ्या पातळीतून हे ठरवलं जातं, बरोबर. यामध्ये बघा, मुख्य अध्यापन पद्धतीमध्ये असाइनमेंट, केस स्टडी पद्धत, संगणक आधारित शिक्षण, मुक्त शिक्षण या सर्व गोष्टींचा समावेश आहे. सो लर्नर सेंटर टीचिंग म्हटलं तर या सर्व एक्झाम्पल्स आपल्या समोर येतात. केस स्टडी अप्रोच, असाइनमेंट देणं है ना, कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग, ओपन लर्निंग, बरोबर. त्यामध्ये आहे असाइनमेंट. असाइनमेंट आपल्याला सर्वांना माहिती आहे ना. असाइनमेंट कसं आहे की जेव्हा आपण विद्यार्थ्यांना लर्नर सेंटर्ड पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण काय करतो, विद्यार्थ्यांना असाइनमेंट्स देत असतो है ना. अतिरिक्त माहिती मिळवणे, त्यावरती सर्वेक्षण करणे, ज्ञानाचा वापर करणे, बरोबर, संख्यात्मक समस्या सोडवणे, यासारखे अनेक उद्देशांसाठी विद्यार्थ्यांना असाइनमेंट दिले जाते. मग असाइनमेंटमध्ये विद्यार्थी करतात काय, एक पर्टिक्युलर टॉपिक विद्यार्थ्यांना दिला जातो. त्या टॉपिकवरती जितकी होईल तितकी रिलेव्हंट माहिती तुम्हाला गोळा करायची आहे, त्यांना रिसर्च करायचा आहे आणि तुम्हाला माहिती लिहायची आहे, ठीक आहे. त्याला आपण असाइनमेंट म्हणतो. त्यानंतर आहे केस स्टडी. केस स्टडी म्हणजे काय, केस हा सहसा वास्तविक परिस्थितीचे वर्णन असते, ज्यामध्ये सामान्यतः निर्णय, आव्हान, संधी, समस्या किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेसारख्या सामाजिक संरचनेतील व्यक्तींना है ना भेडसावणारी समस्या असते. केस स्टडीसह शिकताना विद्यार्थ्यांना केसमध्ये वर्णन केलेल्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. म्हणजेच बघा, केस स्टडी म्हणजे काय असतं, एक ऍक्च्युअल सिच्युएशन सोबत तुम्हाला काय करावं लागतं, फेस करावं लागतं. ऍक्च्युअल सिच्युएशन मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागतं, ठीक आहे. त्यासोबतच ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, रिसर्च करावं लागतं. हे झालं तुमचं केस स्टडी. क्लिअर. पुढे आहे कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग. कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंग, त्याला CAL असं शॉर्ट मध्ये म्हटलं जातं, ठीक आहे. यामध्ये कॉम्प्युटरचा जास्त वापर केला जातो शिकण्यासाठी, बरोबर. काही इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी, शिकण्याच्या प्रोसेससाठी कॉम्प्युटरचा वापर केला जातो, बरोबर. कारण कॉम्प्युटरमध्ये एक अशी ॲबिलिटी आहे, अशी क्षमता आहे, जिथे तो काय करू शकतो, खूप लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करू शकतो, बरोबर. खूप लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करू शकतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या गरजा या सर्व लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळवून देत असतो, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम जे आहेत विद्यार्थ्यांना त्याचं सोल्युशन कॉम्प्युटरच्या मार्फत खूप लवकरात लवकर मिळून जातं, ठीक आहे. त्यानंतर आहे ओपन लर्निंग. ओपन लर्निंग आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स एज्युकेशन वगैरे तुम्ही ऐकलेलं असेल है ना. डिस्टन्स एज्युकेशन वगैरे मध्ये काय असतं, तुम्ही लेक्चर अटेंड न करता है ना, ते एक फ्लेक्झिबल पद्धतीने, लवचिक पद्धतीने तुम्हाला शिकता येतं. तुम्हाला डायरेक्टली एक्झामला जाऊन सुद्धा एक्झाम देता येऊ शकते लेक्चर न अटेंड करता. त्याला ओपन लर्निंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी यामध्ये करता. आलं लक्षात. बघा, इट इज फ्लेक्झिबल मेथड ऑफ डिलिव्हरिंग द इन्स्ट्रक्शन. सूचना वितरित करण्याची ही एक लवचिक पद्धत आहे, फ्लेक्झिबल आहे, जिथे शिकणाऱ्याला लोक साहित्य, उपकरणे आणि राहण्याची शिक्षण संसाधने यांचा खुला प्रवेश असतो. वर्गात नियमित उपस्थित आवश्यक नसते, बरोबर ना. जसं की मी तुम्हाला सांगितलं, वर्गामध्ये उपस्थित राहावंच असं काही नाही. तुम्ही घरी बसून अभ्यास करून डायरेक्टली एक्झाम सुद्धा देऊ शकता. हे ओपन लर्निंग किंवा डिस्टन्स एज्युकेशनचं एक बेनिफिट आहे, ठीक आहे, एक फायदा आहे.
आलं लक्षात? सो ह्याला म्हटलं जातं ओपन लर्निंग. त्यानंतर आहे ह्युरिस्टिक लर्निंग. ह्युरिस्टिक लर्निंग कशी आहे बघा, ही पद्धत प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग यांनी विकसित केली होती. कोणी? प्रोफेसर आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला विना अनुदानित प्रयत्नांनी स्वतःच्या समस्येचे उत्तर शोधावे लागते. ठीक आहे. या मेथडमध्ये विद्यार्थ्यांना स्वतः त्यांच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं अत्यंत गरजेचं असतं आणि या पद्धतीमध्ये ते शोधतात सुद्धा, बरोबर. कारण बघा यामध्ये जी आहे अशा प्रकारे मूल चौकशीची भावना विकसित करून ज्ञानाचा शोध घेणारा बनतो. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ती अशी ॲबिलिटी येते की कसं गोष्टी शोधायच्या आहेत, कसं नवीन गोष्टी साध्य करायच्या आहेत, है ना. कसं आपण एखाद्या टार्गेटवरती पोहोचू शकतो रिसर्च करून, मेहनत घेऊन. ठीक आहे. हे हेरोस्टिक मेथडने पॉसिबल आहे, बरोबर. या पद्धतीने शिकवण्याचा मुख्य उद्देश विज्ञान, गणित, व्याकरण इत्यादी विषयाबद्दल जास्त तथ्य प्रदान करणे हा नसून यातील ज्ञान कसे मिळवता येईल हे शिकवणे आहे. ठीक आहे. यामध्ये हेरोस्टिक पद्धत जी आहे याचा मेन हेतू जो आहे, मुख्य हेतू जो आहे तो असा नाहीये की आपल्याला सायन्स शिकायचंय, विज्ञान शिकायचंय, गणित शिकायचंय, व्याकरण शिकायचंय, याच्याबद्दल नाहीये. हे कशाबद्दल आहे तर ज्ञान कसे मिळवायचं, नॉलेज कसं मिळवायचं याच्याबद्दल आहे. ठीक आहे. सो थोडंसं प्रॅक्टिकल म्हटलं तरी चालेल. ह्युरिस्टिक म्हणजे थोडंसं प्रॅक्टिकल आहे. कळलं सगळ्यांना? तर हे आहेत तुमचे टीचिंग मेथड्स. आलं लक्षात? आता काही MCQs आपण डिस्कस करूया जे की आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पॉर्टंट आहेत आणि थोडंसं त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहून घेऊया. ठीक आहे. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो. मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स. ठीक आहे. मग या 4 ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी, टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग, है ना, डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे या दिलेल्या ऑप्शन्स पैकी? स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रिव्हियस नॉलेज की टीचर्स पर्सनॅलिटी, है ना. आता ही जी लर्निंग प्रोसेस आहे, शिकण्याची पद्धत, शिकण्याची प्रक्रिया जी आहे, यामध्ये सर्वात महत्वाचं काय असू शकतं? शाळेचं वातावरण महत्वाचं आहे का, किंवा शाळेचं पर्यावरण महत्वाचं आहे का, पायाभूत सुविधा ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतात, है ना, किंवा पूर्वीचे ज्ञान महत्वाचं आहे का शिकण्यासाठी, की टीचरची पर्सनॅलिटी, टीचरचे व्यक्तिमत्व यामध्ये सर्वात मोठा रोल प्ले करत असतो का, है ना. तर या 4 ऑप्शन्स पैकी कुठलं सर्वात जास्त ॲप्रोप्रिएट, कुठलं सर्वात जास्त बरोबर उत्तर आहे, जे की काय सांगत आहे आपल्याला, सर्वात जास्त इम्पॉर्टंट थिंग, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट जी की लर्निंग प्रोसेसमध्ये गरजेची असते, है ना. सर, तर त्यामध्ये काय असणार आहे? त्यामध्ये असणार आहे प्रिव्हियस नॉलेज, है ना. स्कूल ॲटमॉस्फिअर, इन्फ्रास्ट्रक्चर, टीचर्स पर्सनॅलिटीज, दॅट इज द डिफरंट काइंड ऑफ क्वालिटीज विच आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज वेल. पण प्रिव्हियस नॉलेज या लर्निंग प्रोसेसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावत असतात, है ना. मग प्रिव्हियस नॉलेज जे काही तुमचं असेल, प्रत्येक तुमच्या टॉपिकचं, प्रत्येक तुमचं सब्जेक्टचं, है ना, नॉलेज जे आहे तुम्हाला किती आहे त्यावरती अवलंबून असतं तुमची नेक्स्ट स्टेप किंवा नेक्स्ट प्रोसेस ऑफ लर्निंग, है ना. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमर्स स्टुडंट असाल, तुम्हाला बेसिक ऑफ अकाउंटिंग माहिती नसेल, तर तुम्ही ॲडव्हान्स अकाउंटिंग शिकू शकाल तर नाही. सो प्रिव्हियस नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. ओके. According to Dewey 1933, experience and reflection in action are the most important requirements of learning, है ना. आता डीवी किंवा ड्यूई जे काही नाव आहे त्यांचं, ते काय म्हणतात त्यांच्या नुसार, त्यांच्या मते 1933 मध्ये त्यांनी एक परिभाषा केली होती. ते काय म्हणत आहेत की अनुभव आणि कृतीत प्रतिबिंब, म्हणजे एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन, है ना, हे काय आहे, ते शिकण्याच्या सर्वात महत्वाचे आवश्यकता आहेत. ठीक आहे. एक्सपिरियन्स आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन, है ना. जे आपण एक्सपिरियन्स घेतो, ज्या एक्सपिरियन्स मधून आपण शिकत असतो, जी माहिती आपल्याला मिळत असते, जो डेटा आपल्याला कलेक्ट होत असतो, बरोबर, आणि रिफ्लेक्शन इन ऍक्शन,
आणि त्या एक्सपिरियन्सनुसार आपण जे इम्प्लिमेंट करतो आणि त्या ऍक्शन मधून जे काही आपल्याला रिफ्लेक्ट होतं, जे काही रिझल्ट आपल्याला मिळतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन द लर्निंग. ठीक आहे. सेकंड पॉइंट इज व्हॉट, प्रायर नॉलेज हॅज लॉंग been considered the most important factor influencing learning and students achievements. आता हे प्रिव्हियस नॉलेज जे आहे ते भरपूर काळापासूनच है ना इम्पॉर्टंट फॅक्टर मानलं जातं त्याला. कशामध्ये? तर स्टुडंटच्या अचिव्हमेंट्स मध्ये, स्टुडंटच्या लर्निंग प्रोसेस मध्ये है ना. प्रिव्हियस नॉलेज किंवा प्रायर नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यानंतर अमाऊंट and quality of prior knowledge positively influence both knowledge acquisition and the capacity to apply higher order cognitive problem solving skills. है ना. आता प्रायर नॉलेज जे आहे, प्रिव्हियस नॉलेज जे काही तुम्हाला असतं, त्याचा फायदा हा होतो की तुमची कॉग्निटिव्ह लेवल जी आहे किंवा एखादं प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जी आहे तुमची, ती आणखीन इझी होत असते. है ना. जर तुम्हाला एखाद्या टेक्निकल गोष्टीचं प्रिव्हियस नॉलेज आहे आणि त्या टेक्निकल गोष्टीमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे, सो युअर बेसिक इज कवर्ड. है ना. तुमचं बेसिक जर कव्हर असेल तर तुम्ही ऍडव्हान्स गोष्टी लवकर शिकता. है ना. तुमचं प्रिव्हियस नॉलेज जर स्ट्रॉंग असेल, देन यू विल इझिली लर्न द ऍडव्हान्स थिंग्स. है ना. त्यानंतर प्रिव्हियस नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑफ लर्नर्स आर डायरेक्टली रिलेटेड टू द लर्निंग प्रोसेस. काय म्हटलं या ठिकाणी? प्रिव्हियस नॉलेज जे आहे आणि तुमचा अनुभव जे आहे, है ना, म्हणजे लर्नर्सचा, शिकणाऱ्यांचा, ते काय आहे, ते डायरेक्टली रिलेट करतात कशाशी? लर्निंग प्रोसेसशी. लर्निंग प्रोसेस जी आहे, शिकण्याची जी प्रक्रिया आहे, याच्याशी संबंधित आहे काय? तुमचं प्रिव्हियस नॉलेज आणि तुमचं मागील एक्सपिरियन्स सुद्धा. ठीक आहे. सो दीज आर द 4 मेन पॉइंट्स. नेक्स्ट इज रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. राईट. रिझल्ट म्हणजे डॉट 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 रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट, रेफरन्स युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. काय प्रश्न विचारलाय की परिणामकारक अध्यापनामध्ये कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे? है ना. परिणामकारक अध्यापन म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग मध्ये, है ना. क्लासरूम डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट्स, रेफरन्सेस युज्ड बाय टीचर और क्लिअर कम्युनिकेशन. सर्वात ॲप्रोप्रिएट, सर्वात इम्पॉर्टंट, सर्वात बरोबर उत्तर या ऑप्शन्स पैकी कुठला आहे हे सर्वांनी सांगायचं आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. क्लासरूम डिसिप्लिन आहे विच इज कॉल्ड अ रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग, और पंक्च्युअलिटी ऑफ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा. देन रेफरन्सेस युज्ड बाय द टीचर म्हणजे शिक्षकाने वापरलेले संदर्भ, है ना. त्यानंतर क्लिअर कम्युनिकेशन म्हणजे स्पष्ट संवाद, है ना. म्हणजे या चारीपैकी अशी कुठली गोष्ट केल्यानंतर टीचिंग जे आहे ते इफेक्टिव्ह होईल असं आपण बोलू शकतो. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, क्लिअर कम्युनिकेशन. इफ क्लिअर कम्युनिकेशन इज देअर, देन टीचिंग विल बी व्हेरी इफेक्टिव्ह. टीचिंग हे आणखीन स्मूथ होते, विद्यार्थ्यांना आणखीन चांगल्या पद्धतीने समजतं, है ना. सो टीचिंग इफेक्टिव्ह करण्यासाठी क्लिअर कम्युनिकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी टीचर शुड फॉलो. बघा, गुड कम्युनिकेशन स्किल ऑफ टीचर आर द बेसिक नीड ऑफ अकॅडमिक सक्सेस ऑफ स्टुडंट्स अँड प्रोफेशनल सक्सेस ऑफ लाईफ. ठीक आहे. एक चांगलं कम्युनिकेशन जे आहे टीचर्ससाठी ते गरजेचं आहे. कशासाठी? एक अकॅडमिक सक्सेससाठी, है ना, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशासाठी, है ना. हे गुड कम्युनिकेशन स्किल टीचरकडे असणं इम्पॉर्टंट आहे. देन द टीचर कम्युनिकेट्स मोर इन्स्ट्रक्शन्स ओरली इन द क्लासरूम टू द स्टुडंट्स. मग शिक्षक काय करतात? तोंडी जास्त अधिक सूचना विद्यार्थ्यांना देत असतात गुड कम्युनिकेशन स्किल्स मध्ये, है ना. टीचर विथ पुअर कम्युनिकेशन, जर पुअर कम्युनिकेशन असेल, है ना, तुमचं संभाषणाचं कौशल्य जे आहे, स्किल जे आहे ते जर कमकुवत असेल, पुअर असेल, तर काय होतं? दिस स्किल मे कॉज द फेल्युअर ऑफ स्टुडंट्स टू लर्न अँड प्रमोट देअर अकॅडमिक्स. मग स्टुडंट्स सोबत तुमचा संवाद जो आहे, तुमचं कम्युनिकेशन आहे ते चुकीचं होणार. त्यासोबतच विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे त्याला डायरेक्शन चुकीची मिळण्याची शक्यता असते. राईट. सो दॅट्स वाय पुअर कम्युनिकेशन स्किल इज नॉट रिकमेंडेड टू एनी टीचर, बट द गुड कम्युनिकेशन स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट in the academic success of the student as well as the teacher. Okay. Student needs to understand that what is right and what is wrong, while it totally depends upon the communication skills of the teacher which he adopts in the classroom.
आता विद्यार्थी जे काही कम्युनिकेशन मध्ये किंवा शिक्षक जे बोलत आहेत त्याच्यामधून जे काही ते माहिती गोळा करत आहेत है ना, त्यामध्ये विद्यार्थ्यांना हे सुद्धा कळलं पाहिजे की शिक्षक जे सांगत आहेत त्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय चुकीचं आहे है ना, काय बरोबर आहे किंवा काय चुकीचं आहे याचं ज्ञान असणं, याचं स्किल्स विद्यार्थ्यांकडे असणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट एव्हरी स्टुडंट शुड हॅव इन देम. ओके, सो बघा, खूप आवश्यक असतं हे की गुड कम्युनिकेशन स्किल्स मध्ये टीचर जो बोलतो आहे ते विद्यार्थ्यांना कळणं आणि त्या कळण्यामागे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे त्यामध्ये चांगल्या गोष्टी निवडून घेणं हे विद्यार्थ्यांचं काम असतं. ओके, चला तर सुरू करूया. हा तुमचा पहिला प्रश्न आहे. लोअर लेवल लर्निंग आउटकम गेट फोकस्ड इन. खालच्या स्तरावरील शिक्षण परिणामावर लक्ष केंद्रित करते. ठीक आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल की ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे तुमच्या स्तर, अध्यापनाचे स्तर या चॅप्टर वरती आहे. ठीक आहे. यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की लोअर लेवल लर्निंग म्हणजे खालच्या स्तरावरचं शिक्षण परिणाम लक्ष केंद्रित केले जाते. म्हणजे कोणत्या शिक्षण परिणामावरती लक्ष केंद्रित केलं जातं जो की खालच्या स्तरावरती आहे. तर ऑब्व्हियसली त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ई, मेमरी लेवल. ठीक आहे. कारण मेमरी लेवल जे आहे हे अध्यापनाची सर्वात खालची पातळी आहे. ठीक आहे. आलं लक्षात? बघा, मेमरी लेवल ही खालची पातळी आहे. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे हर्बर्ट. कोण आहे? हर्बर्ट. ठीक आहे. यामध्ये काय केलं जातं, ही अध्यापनाची पहिली आणि महत्वाची पातळी असते. हे सर्व सजीवामध्ये अस्तित्वात असलेल्या स्मृती आणि मानसिक क्षमतेशी संबंधित आहे. स्मृती स्तरावरील अध्यापन हा अध्यापनाचा सर्वात खालचा स्तर मानला जातो, जिथे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी समजवल्या जातात, जिथे विद्यार्थी जास्त सक्रिय नसून शिक्षक हा जास्त सक्रिय असतो, जिथे तुमचा सिलेबस, तुमचा अध्यापनाची पद्धत, तुम्हाला काय शिकायचं आहे है ना, या सर्व गोष्टी शिक्षक ठरवतो. त्याला आपण मेमरी लेवल म्हणजे अध्यापनाचं पहिलं स्तर त्याला म्हणतो आपण. त्यानंतर असतं अंडरस्टँडिंग लेवल. ठीक आहे. अध्यापनाच्या पहिल्या स्तरानंतरचा दुसरा स्तर. ठीक आहे. जसं की ऍडव्हान्स लेवल आपण म्हणू शकतो. याचा जो मुख्य समर्थक आहे तो आहे मॉरिसन. ठीक आहे. अंडरस्टँडिंग लेवल मध्ये काय होतं, जिथे मेमरी सुद्धा असतं आणि इनसाइट सुद्धा असतं. मेमरी आणि तुमचं समजूतदारपणा हे दोन्ही गोष्टी असतात. ठीक आहे. त्यानंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. रिफ्लेक्टिव्ह लेवल मध्ये हंट हा मुख्य समर्थक आहे या अध्यापन स्तराचा. यामध्ये मेमरी सुद्धा आहे. ठीक आहे. यामध्ये अंडरस्टँडिंग सुद्धा आहे. ठीक आहे. यामध्ये दोन्हीचा समावेश आहे. मेमरी प्लस अंडरस्टँडिंग हे आलं की रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हटलं जातं. या लेवलमध्ये काय केलं जातं, या लेवलमध्ये विद्यार्थ्यांची जी शिकण्याची पद्धत आहे है ना, ती वाढलेली असते. यामध्ये विद्यार्थी जास्त सक्रिय असतात. ठीक आहे. स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झालेले असतात, मोटिवेटेड असतात है ना. काही गोष्टींचा सोल्युशन शोधण्यासाठी त्यांना रिसर्च सुद्धा करावी लागते, ते सुद्धा ते करतात. याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो. ठीक आहे. कारण बघा, हे अध्यापनाचे स्तर जे आहेत हे आपण थेरी सेशन मध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही कोर्स जॉईन कराल तुम्हाला ते सर्व गोष्टी ज्या आहेत थेरी सेशन्स मध्ये सुद्धा कळणार आहे. त्यामुळे सर्वात लवकरात लवकर तुम्ही कोर्स जॉईन करायचा आहे आजपासूनच. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, अ टीचर कुड बी सक्सेसफुल इफ ही ऑर शी. एक शिक्षक जो आहे तो यशस्वी झाला असं केव्हा म्हणू शकतो आपण? जेव्हा तो विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनण्यास मदत करतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देतो तेव्हा, की विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तयार करतो तेव्हा, की विषय व्यवस्थितपणे मांडतो तेव्हा. ठीक आहे. तर एक यशस्वी किंवा एक सक्सेसफुल टीचर जो आहे तो कोण आहे? जो की विद्यार्थ्यांना चांगला नागरिक बनण्यासाठी मदत करतो. समजते? बघा, शिक्षण जे आहे याचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं असं नाही, तर विद्यार्थ्यांना समाजामध्ये त्यांची सामाजिक, त्यांची नैतिक आणि जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रेरित करणं म्हणजेच एक यशस्वी शिक्षक आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. यामध्ये विषयाचं ज्ञान प्रदान करणं हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते विषयाचं ज्ञान पुरवणं हे पुरेसं नाही है ना. विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी काय करावं लागतं, कौशल्य शिकवणं गरजेचं असतं. बरोबर ना. त्यासोबतच विद्यार्थी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं
हे सुद्धा महत्वाचं आहे, परंतु ते सुद्धा परीक्षेपुरतं मर्यादित आहे. बरोबर. आणि जे विषय जे आहेत ते सुसूत्रपणे मांडणे किंवा चांगल्या पद्धतीने व्यवस्थितपणे मांडणे जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ते शिक्षकाच्या अध्यापन कौशल्यासाठी महत्वाचं आहे. बरोबर. हेच त्या यशस्वी ते म्हणजे त्याची जी यशस्वीपणा आहे त्याचं एकमेव निकष ठरू शकत नाही, है ना. एक लिमिटेड गोष्ट झाली. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाने एक चांगला नागरिक घडवणं हे सर्वात महत्वाचा घटक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, इन विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अ लर्नर फेसेस द प्रॉब्लेम ऑफ व्होकेशनल ऍडजस्टमेंट. विकासाच्या कोणत्या टप्प्यावर विद्यार्थ्याला व्यावसायिक समायोजनाच्या समस्येचा सामना करावा लागतो? ओल्ड एज, ॲडोलसन्स, चाइल्डहुड की इन्फन्सी, वृद्धापकाळ, पौगंडावस्था, बालपण की बाल्यावस्था. ठीक आहे. तर याचं करेक्ट जे उत्तर आहे, अगदी बरोबर उत्तर तो आहे ॲडोलसन्स, पौगंडावस्था. बघा एक एक सांगतो मी तुम्हाला. ओल्ड एज घ्या पहिला. ओल्ड एज जे आहे ही किशोरावस्थेच्या तुलनेत है ना, यामध्ये व्यावसायिक समायोजना जे आहे याच्या ज्या समस्या आहेत ते तुलनेने कमी असतात. कारण करिअर जे आहे ते आधीच स्थापित झालेलं असतं, है ना. ओल्ड एज मध्ये करिअरचं काही संबंध नाहीये. बरोबर ना. त्यामुळे ओल्ड एज या ठिकाणी एलिमिनेट होतं. चाइल्डहुड जे आहे, बालपण, या टप्प्यामध्ये मूल काय करतात, खेळण्यावरती आणि शिक्षणावरती जास्त भर देत असतात. व्यावसायिक समायोजना जी आहे, है ना, या समस्येचे येथे उद्भवणं म्हणजे याची काही गरज नाही. व्यावसायिक समायोजना याच्यामध्ये रिलेटेबल नाहीये. कारण इथे विद्यार्थी काय करतो, जास्त खेळामध्ये आणि शिक्षणावर भर देत असतो. ठीक आहे. त्यामुळे करिअर संबंधित निर्णय घेण्याची इथे काही जास्त गरज नसते. त्यानंतर आहे इन्फन्सी. इथे तर हा अजून खालचा थर झाला. बरोबर ना. यामध्ये काय होतं, जन्मानंतरच्या जो सुरुवातीचा टप्पा असतो त्याला आपण इन्फन्सी असं म्हणतो. यावेळी काय होतं, मुलगा जो आहे, मूल जे आहे हे शारीरिक आणि मानसिक वाढीसोबत आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, है ना. त्यामुळे व्यावसायिक समायोजना याचा इथे काहीही संबंध नसतो. सो ॲडोलसंट, पौगंडावस्था जी आहे ते करेक्ट आहे. आलं लक्षात? बघा हे सर्व स्तर जे आहेत तिथे दिलेले आहेत मी, ज्याला इन्फन्सी म्हणतो आपण, बाल्यावस्था ते जन्मापासून ते 18 महिन्यापर्यंत, अर्ली चाइल्डहुड 2 ते 3 वर्ष, प्री स्कूल 3 ते 5, स्कूल एज प्री ॲडोलसन्स 6 ते 12, ॲडोलसन्स 13 ते 17, प्री यंग ॲडल्टहुड 18 ते 40, मिडल ॲडल्टहुड 40 ते 65, मॅच्युरिटी 65 वर्ष ते मृत्यूपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, फॉर अन इफिशियंट अँड ड्युरेबल लर्निंग लर्नर शुड हॅव. कार्यक्षम आणि टिकाऊ शिक्षणासाठी शिकणाऱ्याकडे काय असायला हवे? ठीक आहे. ॲबिलिटी टू लर्न ओनली, फक्त शिकण्याची क्षमता, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, की फक्त शिकण्याची संधी, की क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी. विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्या. चला, तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, ते आहे ऑप्शन डी, डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी अँड मोटिवेशन, क्षमता आणि प्रेरणा इच्छित पातळी. ठीक आहे. बघा पहिलं घ्या, ॲबिलिटी टू लर्न ओनली. यामध्ये काय होतं, हा पर्याय जो आहे ना, हा जो ऑप्शन आहे, हा काय सांगतो आहे आपल्याला, की विद्यार्थ्याकडे फक्त केवळ शिकण्याची क्षमता असावी, है ना. परंतु हे पुरेसं नाही. कारण का, शिकण्याची क्षमता जरी असली तरी योग्य प्रेरणा नसेल किंवा संधी उपलब्ध नसेल तर शिक्षण टिकून राहणार नाही. त्यामुळे ॲबिलिटी टू लर्न ओनली हे इथे येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर रिक्वायर्ड लेवल ऑफ मोटिवेशन ओनली, केवळ आवश्यक प्रेरणा पातळी, है ना. फक्त आवश्यक प्रेरणा हे जे असेल हे सुद्धा इथं याचा उपयोग नाही. फक्त प्रेरणा असून उपयोग नसता इथे, है ना. तर काय गरज आहे, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अत्यंत प्रेरित असेल किंवा विद्यार्थी अत्यंत प्रेरित असेल, जरी त्याच्याकडे शिकण्याची आवश्यक क्षमता नसेल किंवा शिकण्यासाठी संधी नसेल तर तो चांगल्या प्रकारे शिकू शकणार नाही. बरोबर ना. त्यामुळे फक्त प्रेरणा असणं गरजेचं नाही. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते, फक्त शिकण्याची संधी पाहिजे, है ना. आता इथे बघा, फक्त संधी जरी मिळाली है ना, तर संधीचा उपयोग करून घेण्यासाठी शिक्षणाची क्षमता आणि प्रेरणा आवश्यक असते. त्यामुळे हा सुद्धा पर्याय जो आहे तो अपूर्ण आहे, पूर्ण नाही.
त्यामुळे डिझायर्ड लेवल ऑफ ॲबिलिटी है ना, आणि तुमची इच्छित पातळी मोटिवेशन हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर ना, कारण विद्यार्थ्याला शिकण्याची क्षमता आणि प्रेरणा दोन्ही आवश्यक असतात. शिकण्याची क्षमता असेल है ना, पण प्रेरणा नसेल, किंवा प्रेरणा असेल पण क्षमता नसेल, तर शिक्षण प्रभावी होत नाही है ना, इफेक्टिव्ह शिक्षण नसतं. त्यामुळे टिकाऊ आणि प्रभावी हे शिक्षण घेण्यासाठी दोन्ही गोष्टी है ना समतोल आणि आवश्यक आहे. समजलं? त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, अन इफेक्टिव्ह टीचर इज वन हू कॅन. प्रभावी शिक्षक, एक प्रभावी शिक्षक तो आहे जो करू शकतो. काय करू शकतो? वर्ग नियंत्रित करणं, कमी वेळेत अधिक माहिती देणं, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, की असाइनमेंट काळजीपूर्वक करणं. ठीक आहे, तर एक प्रभावी शिक्षक तोच असू शकतो जो विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करतो. बरोबर, कारण शिक्षकाने वर्गात शिस्त राखणे हे तर महत्वाचं आहेच. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन है ना. परंतु केवळ नियंत्रण ठेवणं पुरेसं नाही. प्रभावी शिक्षक कोण असतो? जो विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी सुसंवाद करतो. ठीक आहे, किंवा सुसंवाद साधतो. त्यानंतर गिव्ह मोर इन्फॉर्मेशन इन लेस टाइम, कमी वेळेत अधिक माहिती देणे, हे पण बरोबर आहे का? ठीक आहे. जास्त माहिती द्यायची घाई केल्यानंतर विद्यार्थी संभ्रमित होऊ शकतात. त्यामुळे माहिती प्रभावीपणे आणि समजण्यासारखे करून देणं किंवा सोपं करून देणं हे खूप गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर ऑप्शन डी, करेक्ट असाइनमेंट केअरफुली, गृहपाठ काळजीपूर्वक तपासणं किंवा असाइनमेंट काळजीपूर्वक तपासणं है ना. तपासणं म्हणजे काय? गृहपाठ तपासणं हे महत्वाचं आहे, परंतु हा एक एकमेव असा एक पर्याय नाहीये किंवा हे पुरेसं नाहीये है ना. कारण शिक्षकाने विद्यार्थ्यांना त्यांच्या चुका समजावून देणं, त्यांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरित करणं, ऑप्शन सी हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंप्राइज टीचिंग स्किल्स, खालीलपैकी कोणत्या अध्यापन कौशल्यांचा समावेश होतो? ठीक आहे, ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग, एक्सप्लेनिंग, की ऑल ऑफ द अबोव, हे वरील सर्वच. ठीक आहे, तर ऑब्वियस आहे खालीलपैकी जे ऑप्शन्स आहेत ए बी सी हे तिन्ही महत्वाचे आहेत है ना. हे तिन्ही टीचिंग स्किल्स तुमचे दाखवतात है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग, क्वेश्चनिंग आणि एक्सप्लेनिंग है ना. ब्लॅकबोर्ड रायटिंग जे आहे, फळ्यावर लेखन करणं, हे कौशल्य आहे, अध्यापन कौशल्य आहे. शिक्षक स्पष्ट किंवा एकदम स्वच्छ अक्षर लिहून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगू शकतो. क्वेश्चनिंग आहे, प्रश्न विचारणे, योग्य ते प्रश्न विचारण्याने काय होतं, विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी आपण प्रेरित करतो, चर्चामध्ये सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांना संकल्पना आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवता येऊ शकतात. एक्सप्लोरिंग, स्पष्टीकरण देणं है ना, किंवा एक्सप्लेन करणं त्याला आपण म्हणतो. एखादी संकल्पना सोप्या पद्धतीमध्ये आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगणं हे चांगल्या अध्यापनाचे कौशल्य आहे. त्यामुळे हे सर्व तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. पुढील प्रश्न, विच मेथड ऑफ टीचिंग इन्क्रीजेस मॅक्झिमम सेन्सेस, अध्यापनाची कोणती पद्धत जास्तीत जास्त संवेदना वाढवते? कोणती अशी पद्धत आहे जिथे आपले सर्व सेन्सेस काम करतात? समजते का? सांगा. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, लॅबोरेटरी मेथड, प्रयोगशाळा पद्धत, सेल्फ स्टडी, की टीम टीचिंग? ठीक आहे, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याचं उत्तर करेक्ट जे आहे ते लॅबोरेटरी मेथड आहे. कसं काय? इथे सर्व सेन्सेस तुमचे ऍक्टिव्ह असतात. अलग लक्षात, सर्व सेन्सेस इथे ऍक्टिव्ह असतात. कारण काय होतं बघा, जे लॅबोरेटरी मेथड आहे, ही जी पद्धत आहे, हे तुमचे सर्व इंद्रियांना सक्रिय करते है ना. कारण इथे विद्यार्थी प्रत्यक्षपणे जाऊन अनुभव घेत असतात. तुमचं ऐकणं, तुमचं पाहणं, तुमचं स्पर्श करणं, गंध ओळखणं, बरोबर ना, त्यासोबतच चव घेणं, हे सर्व संवेदना याचा उपयोग केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? दृष्टी, श्रवण, स्पर्श ज्ञान है ना, घ्राणेंद्रिय, रसना, हे काय आहे? तुमचे सेन्सेस आहेत. आलं लक्षात? इंद्रिय आहेत तुमचे. या सर्वांचा उपयोग होतो जेव्हा आपण लॅबोरेटरी मेथड मध्ये शिकत असतो. ठीक आहे, आलं लक्षात? पुढे बघा. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, डॉट 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 मेथड इनकरेजेस मॅक्झिमम पार्टिसिपेशन ऑफ स्टुडंट्स, अशी कुठली पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त सहभागास प्रोत्साहन देते? चर्चा पद्धत, व्याख्यान पद्धत, ऑडिओ व्हिज्युअल एड्स, की पाठ्यपुस्तक? ठीक आहे,
तर याचं राईट आन्सर आहे ते आहे डिस्कशन, जिथे विद्यार्थ्यांना डिस्कस करता येतं, चर्चा करता येतं, समस्यांचं निराकरण करून घेता येतं. ठीक आहे, मार्गदर्शन मिळवता येतं. त्यामुळे डिस्कशन हे जास्तीत जास्त इन्करेज करतं पार्टिसिपेट करण्यासाठी. त्यानंतर आहे वाय डू टीचर यूज टीचिंग एड्स. शिक्षक जे आहे अध्यापन सहाय्य का वापरतात? टूल्स शिकवण्यासाठी, त्याला आपण टीचिंग एड असं म्हणतो. टू मेक टीचिंग फन फील्ड, शिकवण्यात मजा भरण्यासाठी. टू टीच विदिन अंडरस्टँडिंग लेवल ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर शिकवण्यासाठी. विद्यार्थ्यांच्या लक्षासाठी, फॉर स्टुडंट्स अटेन्शन, त्याला आपण म्हणतो. विद्यार्थ्यांना चौकस बनवण्यासाठी. मग आपण टीचिंग एड्स, टीचिंग टूल्सचा का वापर करतो? तर विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या आकलनाच्या पातळीवर जाऊन शिकवण्यासाठी. समजतंय? कारण प्रत्येक विद्यार्थ्यांची शिकण्याची पातळी ही वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थी हा सिमिलर नसतो, सारखा नसतो. प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी असते. त्यामुळे आपण जेव्हा टीचिंग एड वापरतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी है ना ते उपयुक्त ठरतं. आलं लक्षात? फॉर अ टीचर विच ऑफ द फॉलोइंग मेथड वुड बी करेक्ट फॉर रायटिंग ऑन ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्डवर लिहिण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत शिक्षकासाठी योग्य असेल? है ना, जलद आणि शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे, है ना, की प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर लिहिणे, की महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्ट लिहिणे. ऑब्वियस आहे, याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला दिसतं, ते म्हणजे महत्त्वाचे मुद्दे शक्य तितक्या स्पष्टपणे लिहिणे है ना. हे सर्वात जास्त रिलेव्हंट आहे, कारण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनेच उत्तर लिहिणे हे चुकीचं आहे. कारण उत्तर है ना, जे ऍक्च्युअल उत्तर आहे, जे करेक्ट उत्तर आहे तेच विद्यार्थी सांगतील असं नाही है ना. त्यानंतर प्रथम प्रकरण लिहा आणि नंतर विद्यार्थ्यांना ते वाचायला सांगा, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि जितकं पटापट तुम्ही लिहाल, जितकं जलद तुम्ही लिहाल, तितकं थोडेसे पॉसिबिलिटीज आहेत की तिथे चुकण्याचे. ठीक आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर नाही. त्यानंतर आहे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यानुसार अध्यापनात बदल करण्यासाठी मूल्यमापनाची सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? रचनात्मक मूल्यांकन, सारांशात्मक मूल्यांकन, गुणात्मक मूल्यांकन की उद्दिष्ट आधारित मूल्यांकन. ठीक आहे, प्रश्न नीट वाचा. प्रोग्रेस ऑफ स्टुडंट्स अँड मॉडिफाईड टीचिंग. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे तो प्रगती करत आहे की नाही हे पाहण्यासाठी कुठलं मूल्यांकन बरोबर आहे? तर ऑब्वियस आहे ते फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आहे, म्हणजेच रचनात्मक मूल्यांकन. फॉर्मेटिव्ह जे आहे ते कधी केलं जातं है ना, जे आपलं इंटरनल एक्झाम आहे. कुठली? इंटरनल एक्झाम. इंटरनल एक्झाम सर्वांना माहिती आहे, म्हणजे जेव्हा सामायिक एक्झाम व्हायच्या आधी जी आपली इंटरनल एक्झाम घेतली जाते, त्याच्याने आपल्याला काय कळतं की विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे की नाही, विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे की नाही, बरोबर ना. त्याला इंटरनल इव्हॅल्युएशन आपण म्हणतो. समेटिव्ह इव्हॅल्युएशन कुठलं आहे? समेटिव्ह इव्हॅल्युएशन सर्वात शेवटी केलं जातं, जी तुमची फायनल एक्झाम आहे. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन आपण काय करतो? एमसीक्यूज थ्रू इव्हॅल्युएशन करतो, बरोबर. क्वालिटी थ्रू किंवा क्वालिटेटिव्ह इव्हॅल्युएशन जे आहे ते आपण कसं करतो? थेअरी बेस्ड करतो. क्वालिटेटिव्ह आपण चेक करतो, ग्रेड्सने आपण चेक करतो, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो? क्वालिटेटिव्ह. सो मुलांनी किती प्रोग्रेस किंवा मुलं प्रोग्रेस करत आहेत की नाही, आपण ठरवलेल्या टार्गेटनुसार ते स्टडी करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे ऑन गोईंग प्रोसेसमध्येच आपल्याला इव्हॅल्युएट करायचं, शेवटी नाही करायचं किंवा मध्यात नाही करायचं, ऑन गोईंग प्रोसेसमध्ये करायचं, त्याला फॉर्मेटिव्ह म्हणतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते सद्यस्थितीत मूल्यमापन प्रणालीतील नवकल्पनांचे सूचक आहे? Which of the following is indicative of innovations in evaluation system at present? समजते का? सेमिस्टराइज सिस्टीम, प्रोजेक्ट बेस्ड इव्हॅल्युएशन प्रकल्प आधारित मूल्यमापन, की सीबीसीएस ज्याला आपण म्हणतो है ना, की ऑब्जेक्टिव्ह बेस्ड इव्हॅल्युएशन. तर सध्याच्या काळाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, इट इज सीबीसीएस है ना. सीबीसीएस जी मेथड आहे ती आता सध्याला चालूरित्या वापरली जाते है ना इव्हॅल्युएशनसाठी. आलं लक्षात? सो इथे आपले हे सर्व प्रश्न संपलेले आहेत आणि एक महत्त्वाची सूचना तुम्हाला सांगू इच्छितो. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग द सेशन. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर बॅच जी आहे ते जॉईन करा. येत्या 3 मार्च पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे, तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचा प्रयत्न करा. ठीक आहे, चलो बाय बाय एव्हरीवन. स्टे हेल्दी, बी हेल्दी, ईट हेल्दी.